गुगलवरती बघितलं तेव्हा तुमचं नाव दिसलं. बर. मग यांना थोडंसं कन्व्हिन्स करून चला चला भेटन म्हणून त्याच्यात गेले, 1 महिनाभर गेला. मग त्यानंतर मी तुम्हाला भेटलो. तुम्हाला भेटल्यानंतर मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. त्याच्यानंतर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. बोलायचाच नाही, कोणाशी मिक्स व्हायचा नाही, काही करायचा नाही, अभ्यास तर करायचा नाही, काही म्हणजे खूपच हे होतं तेव्हा. अच्छा, ती सगळ्यात प्रॉब्लेम नंबर 1 ते होतं. आणि म्हणजे मला सगळं आतून वाटायचं की म्हणजे नेमकं कसं होणार याचं. तुमच्याकडे बघितलं मला वाटलंच 100% होणार. असं ऍक्टिव्ह नव्हतं जास्त, म्हणजे असं हे करायचं ते करायचं असं डोक्यात म्हणजे हे व्हायचं त्याला असं पटकन. ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत किंवा चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या हे त्याला कळायचं नाही. पण आता त्याला कळतं. सगळ्याच बाबतीत फरक पडणार, सगळ्याच बाबतीत. म्हणजे जे तुमच्या आता काय काय मुलांमध्ये वेगवेगळे डिफिकल्टी असतात ना. काही मुलांमध्ये ऐकण्याची क्षमता नसते, लिहिण्याचे नसतं, किंवा काही काही असतं वाचण्याचं नसतं, काहींनी वाचता येतं, लिहिता येत नाही, काही काहीचं पाठांतर होत नाही, काही काहींचं ब्रेन पण थोडं स्लो चालतं. असं काही काही बऱ्याच गोष्टी असतात ना. जर तुम्ही इथं आल्या न्यूरल स्पेसच्या इथे तर मग तुमचं नक्कीच ते मूल डेव्हलप होणार याची खात्री आहे.